नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्या संडे होता तर काय काम वगैरे काय जास्त नव्हतं. मी राऊंड मारायला आलो P7 ला. आमच्या इथे 7th फ्लोअर आहे इव्हनिंगचा. हे बघा, हे आपला लोधा टावर वगैरे इथे समोर आहे. लोधा पार्क, मॅरेथॉन फ्युचर समोर दिसते ते मॅरेथॉन फ्युचर आहे. जी आपलं G24 तास ऑफिस वगैरे आहे ते या बिल्डिंगमध्ये आहे मित्रांनो. आणि संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. या आहे परेल वरळी साईड. आणि मित्रांनो, तुम्ही जर ही बघत असाल, ही समोर जी बिल्डिंग दिसते ही 93 फ्लोअरची बिल्डिंग आहे मित्रांनो. एवढा मुंबईमध्ये सर्वात उंच टॉवर आहे. आणि हा 87 फ्लोअरचा टॉवर आहे समोर दिसतोय तो. इथे ही परिमला बिल्डिंग आहे. ही आहे नाही म्हटलं तरी 83 फ्लोअरची बिल्डिंग आहे मित्रांनो समोरून. बरेच टॉवर इथे मोठे मोठे टॉवर आहे ते सर्व आपले वरळी साईड, महालक्ष्मी, परेल, दादर, मुंबई साईडला सर्व मोठमोठे टॉवर आहेत. आपले जे मोठमोठे ऑफिसेस आहेत सर्व ह्या साईडला जाईल. हे बघा, हे मित्रांनो, हे जे समोर दिसतंय तुटलेलं आहे, हे आमचं सर्वात प्रेस्टिजचं सर्वात जुनं ऑफिसेस आहे तिथे. ही पहिले जुनं होतं, आता ही नवीन बनली ही बिल्डिंग. इथे मी काम करतो मित्रांनो. ही 33 फ्लोअरची बिल्डिंग आहे मित्रांनो. आणि या समोर बनते ती 73 फ्लोअरची बिल्डिंग आहे. दोन्ही प्रेस्टिजच आहेत. आणि आता हा D टावर आहे आणि तो C टावर तयार होतोय नुकताच. हा समोर दिसतोय तो शक्ती मिल आहे, जो सर्वात जुना मिल आहे इथे मुंबईमध्ये, सर्वात पुराणा एकदम. आणि ते बघा, कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. गाड्या वगैरे सर्व इथूनच बाहेर पडत आहेत. आणि हा आमचा खाली दिसतोय तो 2 नंबर गेट आहे मित्रांनो. हा 2 नंबर गेट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक मी काही दाखवतोय मित्रांनो. महालक्ष्मी स्टेशनच्या बाजूला तिथे रेस कोर्स आहे, घोड्यांच्या रेस वगैरे असतात तिथे. आज आहे कार्यक्रम, म्हणजे प्रोग्राम आहे. DJ वगैरे वाजतोय तिथे. तुम्हाला तिथलं पब्लिक पण दाखवतोय. मोठमोठे स्टार लोक येतात तिथे, त्यांचे कार्यक्रम असतात ते तुम्हाला मी दाखवतो तिथे. आमचा पोडियम पार्किंग आहे, पोडियम 7 आहे. इथे पार्किंग आहे पूर्ण, पण ओपन एरिया आहे पूर्ण मित्रांनो. हा समोर दिसतो तो रेस कोर्स आहे, तिथे आज प्रोग्राम आहे. आणि भरपूर पब्लिक पण भरपूर आहे, तुम्ही बघू शकता. कारण कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर दिसत तर नाही, कारण संध्याकाळ झाली आहे. हे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे इथे. आणि समोरच ते बघा, हे समोर बघा, हे अंबानींचं घर आहे. हे अंबानींचं समोर दिसतंय ते. तर मित्रांनो, तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. टेरेसला जातो आणि व्ह्यू दाखवतो इकडचा कसं दिसतो ते. आणि इथेच ना समोर मित्रांनो एक ग्राउंड आहे. हे बघा, हे लाईट दिसत आहेत तिकडे. इथे टेनिस बॉल क्रिकेटचं एक ग्राउंड आहे. टेनिस बॉल पण, टेनिसचे पण मॅच होतात इथे. आणि सीझनचे पण होतात, कारण सीझनची प्रॅक्टिस वगैरे संध्याकाळची चालू असते. हे देखील तुम्हाला मी वरून दाखवतो कसं दिसते ग्राउंड कसं आहे, कारण इथून क्लिअर दिसत नाही काय. तर आता आपण टेरेसला जाऊ. आम्ही इथून आमचा लॉबी पेसेज आहे, लिफ्ट लॉबी आहे. आज काय आहे, संडे असल्यामुळे सर्व शांत शांत आहे. आपण इथून आता टेरेसला जाऊ. मी आता आलो आहे लिफ्टमध्ये. हे बघा, 33 फ्लोअर दाबला आहे. 33 फ्लोअरची बिल्डिंग आहे. 33 फ्लोअरची बिल्डिंग. आता टेरेसला जाऊ मित्रांनो. 33 फ्लोअरला पोहोचलो आपण. आता आमचं 33. चलो दे. खाली टेरेस कशी आहे ना? टेरेस का टेरेस का मित्रांनो, आमचा टेरेस आहे. आता मी टेरेसला आलो आहे आतमध्ये. मला चावी घ्यावी लागली तिथे. चावी लॉक केलेलं होतं, आमचं डेली लॉक राहतं. तर आता आपण पहिला ह्या साईडला जाऊ. ह्या साईडनं तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. रेस कोर्स पण ह्याच साईडला आहे. संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा, इथूनच एवढं छान दिसतंय मित्रांनो. जवळच आहे मित्रांनो. हे बघा, हा पूर्ण समुद्राचा इलाका आहे मित्रांनो. हे हाजी अली आहे समोर इथे. आणि मित्रांनो, इथे तुम्हाला अजून दाखवतोय बघा, आमचा प्रेस्टिजचा लोगो आहे. हे बघा, हा एवढं व्ह्यू दिसतोय असं मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला जे ग्राउंडवरून मी P7 वरून दाखवत होतो, 7th फ्लोअरवरून, ते बघा, हे ग्राउंड आहे मित्रांनो.
हे ग्राउंड मित्रांनो एवढं छान आहे की इथे चांगल्या चांगल्या मॅचेस वगैरे होतात. तसं टेनिस बॉल क्रिकेटच्या पण मॅच होतात आणि सीझनच्या पण मॅच होतात, कारण टेस्ट मॅच वगैरे इथेच होतात. आणि मित्रांनो समोर बघू शकता हा आहे समुद्र, आपला समुद्र किनारपट्टी एवढी छान दिसते मित्रांनो. पूर्ण सनसेट इकडनं छान दिसतो वरून, मग अशी आपल्याला यायला भेटलं नाही. आणि हा बघ, हा समोर दिसतो तो रेस कोर्स आहे, तो तुम्हाला दाखव. हे बघा, ही 73 फ्लोअरची बिल्डिंग जी बनत होती म्हणून मी सांगत होतो, आता ही बनते, चालू आहे तिचं काम, त्याच्यावरून चालतंय. हे बघा मित्रांनो काय व्ह्यू दिसतोय बघा. आणि मित्रांनो जो सनसेटचा आपला जे चालू आहे वरून ते बघा असं दिसतंय. केवढं पब्लिक आहे मित्रांनो बघा. हा आपला इथे चौक आहे, गाड्यांचं ट्रॅफिक पण भरपूर झालं आणि इथे काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं. बिल्डिंग लय मोठी आहे मित्रांनो. आपली जेवढी ही 33 फ्लोअरची जी बिल्डिंग आता सध्या बनते त्याच्यापेक्षा पण ही मोठी बिल्डिंग बनणार आहे. आता ही 34 फ्लोअर झाले आहेत त्याचे तयार. हा रेस कोर्स, इथे आता प्रोग्राम चालू आहे. कचऱ्यासारखं पब्लिक आहे. तर मित्रांनो आता हा जेवढा मी एरिया तुम्हाला दाखवलाय सर्व आपला महालक्ष्मी परेल साईडचा एरिया आहे. आणि मित्रांनो आता चालू आहे आणि समोर ते दिसते हाजी आलाय मित्रांनो, तिकडे समोर दिसतंय ते. हे बघा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो मी, तुम्ही बघितलं नसाल कोणी, बरेच जण जाऊन पण आला असाल. ही समोर दिसते ती हाजी आली आहे, आपण टी व्हीवर वगैरे बघितली असेल. आणि हा पूर्ण सगळा दिसतोय तसं पूर्ण समुद्र आहे मित्रांनो. इकडनं समुद्र किनारपट्टी आहे मित्रांनो आणि खूप छान आहे एरिया. तुम्हाला मी जरा लवकर येऊन दाखवलं असं इथे व्ह्यू तर खूप बरं झालं असतं, कारण आता काळोख झाल्यामुळे पूर्ण प्रॉपर एवढं काही दिसत नाही बाहेरचं. पण हा व्ह्यू जो आहे ना, एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला बिल्डिंगच्या दुसरी साईड पण दाखवतो, जी ईस्ट साईड बोलतात. आता जे वेस्ट साईड होती त्या साईडला होती, आता ही मी दुसरी साईड दाखवतो. कारण इथं मित्रांनो तुम्हाला ते 93 फ्लोअरची बिल्डिंग जी दाखवलेली ती इथून पण बघा कशी दिसते, किती छान. हा आमचा टेरेस एरिया आहे. हा टेरेस एरिया आणि इथे उभं राहायला भेटत नाही, पण हे बघा, कारण इथे एवढं चांगल्या बिल्डिंग बनल्या आहेत, एवढं डेव्हलप झालं आहे, खूप छान वाटतंय. आणि हा वरून आपला व्ह्यू असा आहे. हे बघा आपलं महालक्ष्मी स्टेशन पण मित्रांनो इथून जवळ आहे, 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर मित्रांनो महालक्ष्मी स्टेशन आहे. तुम्हाला ते बघू शकता. हे बघा, हे महालक्ष्मी स्टेशन आहे ते. हे बघा, हे इकडे महालक्ष्मी स्टेशन आहे मित्रांनो, जवळच आहे. तर मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतोय, कारण बराच वेळ झाला आणि मला आता घरी जायचं आहे, माझी शिफ्ट पण संपेल. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर करा आणि तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.